कशाला त्यांना का मारू बसतो एक क्लच आधा इधर हो जाओ थोड़ा पीछे या ना तुम्ही इकडे या ना जादव सर थोड़ा आगे आओ ना अरे अध्यक्ष लावून घ्या धन्यवाद चला ओके सर साहेबांना वाचायला वेळ मिळाला नसता मॅडमने वाचलं त्या साहेबांना आज आपण निवेदन दिलेलं आहे कशाबद्दल आहे आमचं आज आम्ही या जिल्ह्यातील शहरातील नागरिकाच्या वतीने आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि हे निवेदन आहे की जो अजितदादांचा अपघात झाला आणि त्याच्या संदर्भात सर्वच नेते संभ्रमित आहे त्याच्यात कुठलाही हा नागरिक या महाराष्ट्रातले नागरिक संभ्रमात आहेत आणि नागरिकाच्या मनामध्ये खंत की आजपर्यंत याचा काहीच कळायला मार्ग नाही आहे म्हणजे त्याच्यात अनेक आंदोलनं झाली अनेक निदर्शनं झाली अनेक निवेदन दिले सर्वजण प्रयत्न करतात आदरणीय रोहित दादांनी तर पूर्ण वेळ त्याच कामासाठी हे केलं हे जनतेसमोर रोहित पवारांनी तर सगळा आलेखच मांडला की याच्यात किती चुका त्यांनी सगळ्या काढल्या या शासनाच्या समोर दर्शविल्या परंतु याच्यात कुठलंही ते तक्रार घ्यायला तयार नाही याच्यावरती गुन्हा नोंद करायला तयार नाही आणि ती जी एस आर कंपनी जी आहे एस आर कंपनी त्याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणतायत त्या कंपनीच्या सगळ्या चुका 100% चुका आहेत परंतु त्याच्यावरही गुन्हा दाखल तयार करायला कोणीच नाही आहे आपण हे सगळं महाराष्ट्र डोळ्यानं पाहतोय आणि म्हणून नागरिकांमध्ये एक मोठी असंतोष या ठिकाणी निर्माण झाला की बा या पद्धतीने जर असं असेल तर जर राज्याचा एक उपमुख्यमंत्री वाईट परिस्थितीचा कुठं गुन्हा दाखल होत नाही त्याची चौकशी साधी होत नाही तर आज सामान्य नागरिकाचा दखल कोण घेणार याच्यामुळे नागरिक त्रस्त झालेत आणि मला असं वाटतं की हे जर याच्या समोर आलं नाही तर निश्चितपणाने याच्यामध्ये फार मोठं जन आंदोलन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का आम्ही सीआयडी चौकशी करायला तयार आहेत पुरावे असतील तर द्या याकडे कसं नाही पुराव्याचा प्रश्नच नाही सुरू करावी ना पुरावे या बाबतीत आपल्या राज्याचे आमदार रोहित पवार यांनी त्यामध्ये लक्ष घातलं आणि पुराव्यानिशी त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये दर्शवलं आणि या उपरही जर का पोलीस खातं काही करत नसेल आणि पोलीस खात्याच्या याच्यामधून या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जेव्हा रोहित पवार जातात तरी त्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारच्या FIR च्या संदर्भात हालचाली होत नाहीत हे निषेधार्ह आहे हे अत्यंत चुकीचं आहे सामान्यातल्या सामान्य नागरिकाचा अधिकार आहे तो की आम्ही आमची तक्रार नोंदवल्यानंतर ती स्वीकारली गेली पाहिजे म्हणून ती सुद्धा स्वीकारली जर जात नसेल तर मग आम्हाला एक नागरिक या नात्याने प्रश्न पडतो एक आमदार माजी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत तक्रार नोंदवायला जातं त्यांचा FIR घेतल्या जातो ही लाजिरवाणी गोष्ट नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे म्हणून तर आज रस्त्यावर आहोत ना आम्ही म्हणून तर आज इकडे आलोत ना शर्मेची बाब आहे निंदनीय बाब आहे निषेधार्ह आहे हेच तर आमचं म्हणणं आहे ना की ते व्हावं म्हणून त्या बाबतीत आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे पाहू या संदर्भामध्ये लवकरात लवकर काही झालं तर ठीक आहे नाही तर काहीतरी आम्हाला नागरिक उठाव करावा लागेल आंदोलन करावं लागतील आम्हाला रस्त्यावर यावं लागेल त्यांचे PA सुद्धा नाही होते याबाबत दादांचे PA सुद्धा त्यांच्या सोबत नाही होते त्या दिवशी
तो एक प्रश्न आहेच ना, अनेक प्रश्न सर. अनेक प्रश्नासारखा अनेक आणि प्रश्न आहे. त्याच्यात आहे. दादा जेव्हा घरून आणि मला निघाले, वाटतं की रीतसर पत्रकार परिषद झालेली आहे त्या हो संदर्भामध्ये. सगळं डिटेल सगळे आणि खुलासे दिले. पुरावे समोर आलेले. त्यामुळे इतकं मला तरी असं वाटतं की एखाद्या राज्यकर्त्यानं नव्हे तर एखाद्या टेक्निशियनने सांगितल्यासारखं रोहित दादांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. सर त्यामुळे मला प्लॅनिंग पूर्ण सर तुम्हाला असं वाटतं त्याच्यामध्ये- का मुख्यमंत्री जाणून बुजून हा प्रश्न म्हणजे ढकलत आहे पुढे, असं तुम्हाला आता वाटतं? ते तुम्ही पण सुज्ञ पत्रकार आहात, आम्ही पण आहोत, सुज्ञ नागरिक आहोत. हे आता दृष्टपतीस येतं, लक्षात येतं, म्हणून आम्ही त्या संदर्भामध्ये अस्वस्थ आहोत ना. त्यांना असं वाटतं की टोलवाटोली केलं तर मग वेळ निघून जाते, असं काय वाटतं का? त्यांच्या मनामध्ये आहे ते काही उमगायला तयार नाहीये. रितसरपणाने चौकशी व्हावी अशी एक साधी सुधी मागणी आहे. काही त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं राजकारण नाहीये. तर ते मान्य व्हावं. काय चर्चा झाली? हा दुर्दैवानं आम्ही इथे आलेला असताना सीपी साहेब नव्हते, पण त्यांच्या उपायुक्त जे होत्या गार्गे मॅडम यांना त्यांना आम्ही दिलं. त्यांनी सहानुभूतीपूर्वक घेतलंय आणि ते त्यांच्या अखत्यारीमध्ये जेवढं काही करता येऊ शकेल आणि सीपी साहेबांच्या कानावर टाकून आम्हाला काय करता येऊ शकेल. अर्थात या सगळ्या गोष्टीला मर्यादा आहेत, त्यांच्या मर्यादा आहेत असं ते म्हणत होते. परंतु आम्ही जिथं ज्यांच्या गुहार लावायचे ही भावना आमची तिथपर्यंत पोहोचावी, मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. मला एक प्रश्न पडलेला आहे की जर महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या नेत्याचे जर कोणी FIR घ्यायला तयार नाही आणि आज मोदी साहेब म्हणतात की मी मोदी भक्त म्हणतात की मी ते रामाचे अवतार आहेत. मला एक प्रश्न पडतो की साधं एका धोब्यानं प्रश्न सीतेवरती हे केले होते की आक्षेप घेतला होता किंवा त्याच्यावरून त्यांनी सीतेला वनवासात पाठवलं होतं. हे जर मोदी साहेब शाह साहेब जर स्वतःला रामराज्य समजत असेल तर आम्हाला एक प्रश्न पडतो की बा त्यांनी रामराज्यासारख्याची आज वागताय का? त्यांनी जर जनतेचे प्रश्न ते समजून घेत आहे का? जनतेला काय पाहिजे हे त्यांना कोणी ऐकून घेत आहे का? मला मोदी साहेबाला आणि अमित शाह साहेबांना एक प्रश्न आहे की तुम्ही जर म्हणत असेल किंवा मी रामाचा अवतार आहे तर तुम्ही रामासारखी वागा आणि सर्वसामान्य जनतेला त्यांचा न्याय हक्क भेटला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. लाव आज जो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आम्ही जो निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो, या ठिकाणी या महाराष्ट्राचा नेता त्याचा कशा पद्धतीनं जे हेलिपॅड कसं हायजॅक झालं हेलिकॉप्टर हे मात्र शासनाचं कसं लक्षात आलं नाही. याच्यामध्ये दोन त्याचं काय, तो ड्रायव्हर बदली होतो, तो वेळ घालतो, त्याच्यानंतर सुरुवातीला आल्यानंतर सांगितलं बघ धोका होतं, त्याच्यानंतर शेजारून जी मंडळी उठली आणि त्या 2 महिला पळत आल्या आणि त्यानं सांगितलं पहिली वेळ आहे की असं हेलिपॅड इतका कडकड कडकड कधीच आवाज आला नाही आणि ती हेलिपॅड असं वाजायला लागल्यामुळे आम्ही पाहणार होतो पण आम्ही दूर दूर पळत गेलो कारण त्याचे तुकडे एवढे उडायला लागले जोरात की त्याला परिवार नाही. अशा या पद्धतीनं त्या ठिकाणी एवढा आघात झाला तर सांगायचं सुद्धा चांगलं वाटत नाही. ज्यावेळेस कोणी असो सामान्य माणूस कुठल्या रोडवर म्हणा कुठं म्हणा त्याचा ऍक्सिडेंट झाला तर त्याचा गव्हर्नमेंट तपास करतं, त्याचं पोस्टमॉर्टम होतं, त्याची चौकशी होते आणि या शासनाने एवढी गडबड केली की कोणाला काही कळूच दिलं नाही आणि त्याच्यामध्ये लोकांना भुरळ कशी पाडावी म्हणून यांच्या डोक्यामध्ये वेगळंच शिरलं सगळं आणि त्या नेत्याचं ज्या पद्धतीनं निधन व्हायला पाहिजे ते केलं गेलं नाही. आमचं अपेक्षा नाही जनतेचं की या नेत्याचा जे झालेला जो कारभार आहे या काही जी आघुरी त्या करणारे लोक आहे या मंडळीने त्याच्यामध्ये हात होता आणि त्याच्यामुळे दादाचं अशा पद्धतीनं निधन झालं. एवढंच आमचं म्हणणं आहे. याच्यामध्ये कमिशनर साहेबांना आमची विनंती आहे, याचा शोध लागला पाहिजे, नंतर असाच संघर्ष चालू राहील. अजून नुसतं निवेदनच चालू आहे, याच्यानंतर काय चालेल
त्याचा विचार शासनाने करावा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. मुख्य मुद्दा काय आहे की रोहित पवार एक आमदार, सर्वसामान्य आमदार ह्या लढ्यासाठी लढताय आणि साधे एका मोटरसायकलीचा ऍक्सिडेंट झाला तर आपण एफ आय आर दाखल करणारे रोज कित्येक उदाहरण पाहतोय की त्यात एफ आय आर दाखल होतो आणि एवढी मोठी घटना होऊन एफ आय आर दाखल न करून घेण्याचं कारण काय? एकमेव केंद्रीय उड्डाण मंत्र्यावर ॲलिगेशन केलंय आमदार रोहित दादा पवारांनी, बाकी कोणत्या पक्षावर केलं नाही, कोणत्या नेत्यावर केलं नाही, कोणाचं नाव आतापर्यंत घेतलं नाही. तरीही त्यांची जी मागणी एफ आय आर दाखल करणे किंवा चौकशीची मागणी, याला बीजेपीचे प्रवक्ते उत्तर का देतात, ते समोर का येतात? हा सुद्धा एक संशयाचा भाग आहे की कोणत्या पक्षावर आमदार रोहित दादा पवारांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही, कोणाचं नाव घेतलं नाही, एक नागरी उड्डयन मंत्री सोडून, केंद्रीय मंत्री सोडून, आणि बीजेपीचे प्रवक्ते या सगळ्या अलिगेशनला उत्तर देतात. म्हणून अजून हा गोंधळ वाढत चालला आणि नागरिकाच्या मनात संशय तयार होतोय, नागरिकाच्या मनात प्रश्न तयार होऊ राहिले, हे नेमकं काय, का टाळतात? म्हणून नागरिक यांना सोडणार नाही, महाराष्ट्र यांना सोडणार नाही जर माननीय अजितदादा पवार साहेबांना न्याय भेटला नाही तर.